नरस्याभरणं रूपं रूपस्याभरणं गुणः गुणस्याभरणं ज्ञानं ज्ञानस्याभरणं क्षमा. नमस्कार मित्रांनो, आज आपण या श्लोकाचा स्पष्टीकरणासह अर्थ समजावून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नरस्याभरणं रूपम, या ठिकाणी संधी विग्रह होतोय नरस्य आभरणम. आभरणमचा अर्थ होतो त्याचा दागिना. आभरणम म्हणजे दागिना. नरस्य षष्ठी विभक्ती लागली आहे म्हणजे माणसाचे दागिना हे काय असतं, त्याचं रूपम, त्याचं सौंदर्य असतं. माणसाचे सौंदर्य हा माणसाचा एक दागिना असतो. आणि रूपस्य आभरणम गुणः, आणि जे माणसाकडील रूप असेल त्या रूपाचाही दागिना हे माणसाकडील चांगले गुण असतात. रूपस्य आभरणम म्हणजे ते रूप आहे, त्या रूपाचा दागिना हे माणसाकडील सौंदर्याचा दागिना हे माणसाकडील चांगले गुण असतात. आणि गुणस्य आभरणम ज्ञानम, आणि माणसाकडे जर चांगले गुण असतील तर त्या चांगल्या गुणांचा दागिना हे त्याच्याकडील असलेलं ज्ञान असतं. आणि ज्ञानस्य आभरणम क्षमा, आणि जे ज्ञान आहे ते आभरणम म्हणजे ज्ञानाचा जो दागिना आहे ते आहे क्षमा. म्हणजे काय की ज्ञान हे क्षमा असेल तरच शोभून दिसते. अर्थ पुन्हा एकदा समजावून घेऊया. नरस्य आभरणम रूपम, माणसाचे जे रूप आहे ते रूप माणसाचा काय असतं, एक आभरण असतं म्हणजे एक दागिना असतो. आणि त्या रूपाचा दागिना, माणसाकडील जे रूप आहे त्या रूपाचा दागिना हे त्याच्याकडील मनुष्याकडील असलेले चांगले गुण असतात. आणि गुणस्य आभरणम, त्या गुणांचाही दागिना हे माणसाकडील असलेलं ज्ञान असतं. आणि ज्ञानस्य आभरणम क्षमा, आणि ज्ञान हे फक्त आणि केवळ क्षमा, जी क्षमा आहे, जी क्षमा केली जाते त्या क्षमेमुळेच शोभून दिसते. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.